आमची भेटच होते, पण हिने आमची भेट घडवून आणली। हा बघा छोटासा बेबी आहे। सो या बेबीला बघायला आम्ही आलेलो आहे, कारण आता हिला 1 वीक होत आलेला आहे। नंतर परत बिझी शेड्यूल झाला तर लवकर येणं होणार नाही, म्हणून म्हटलं बेबीला भेटायला यायचं। सो सगळ्यांची भेट पण झाली आमची, बाकीची मंडळी पण आहे, तर मंडळी त्यांना पण भेटू आधी लाड करतात। एवढंच कशाला घेतात? वेलकम टू माय ब्लॉग मंडळी, कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात। सो मी खूप हॅपी आहे, कारण 6 महिन्यानंतर मी एका फॅमिलीला भेटायला जात आहे। ती फॅमिली आमच्या खूप क्लोज आहे, आमचा मित्र परिवार आहे, हितचिंतक आहे आणि त्यांना एक छोटीशी गोंडस अशी मुलगी झालेली आहे। सो त्यांना अधिक मुलगा पण आहे, बट ती फॅमिली कोण आहे आणि हो ती आमच्या खूप जवळ राहते। जास्त वेळ लागत नाही, 10-15 मिनिटं लागतात, तरी आम्ही त्यांना भेटू शकलो नाही, तेही आम्हाला भेटू शकत नाही। त्याचे रिझन काय आहे आणि ती मंडळी कोण आहे हे जर तुम्हाला बघायचं आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर तुम्हाला बघायचं आपण ब्लॉग। तर चला जाऊया छानशा छोट्याशा गडगड मुलीला भेटायला। आलो आहे शॉपमध्ये, जिथून आम्ही डेली किराणा घेतो, कारण इथून घ्यायचं आहे आम्हाला पार्लेजी बिस्किट्स, बिकॉज मावशीची डिलिव्हरी झालेली आहे, इथं काही चालत नाही, म्हणून बेबीसाठी आणि मावशीसाठी आम्ही बिस्किट घेत आहोत। हे बघा, हे दुकानदार मग स्माइल करत आहे। इंग्रज साहेबांनी केले आहे। सो आम्ही घेतला आहे पार्लेजी बिस्किट्स आणि आता निघालो आहे त्यांच्या घराकडे। आम्ही आलो आहे त्यांच्या सोसायटीमध्ये आणि इंग्रज साहेब करतात गाडी पार्क। आम्ही आलो आहे त्यांच्या घरी आणि त्यांना कुठलीही आयडिया नाही आहे की आम्ही आलेलो आहे, आणि त्यांना कॉल वगैरे काहीच केला नाही। विदाऊट काही त्यांना सांगता डायरेक्टली आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत। बघू त्यांचे एक्सप्रेशन कसे आहे। कुठे गेले सगळे? मजेत आम्ही न सांगता यांना आलो, बघा याचे एक्सप्रेशन कसे आहे। ओके, सो बेबी कुठे आहे? हे बघा, आम्ही न सांगता यांना आलो बघायला। हा आहे तो बेबी, हा तर सेकंड विहान आहे। झोपला। हे बघा, ही आहे माझी छोटीशी बहीण, सी ही माझी मावशी। सो मंडळी, ही आहे ती फॅमिली ज्यांना मी भेटायला आले। मावसा कुठे गेले माहिती नाही, यांना मी भेटायला आले आणि नंतर सांगते की आमची इतक्या म्हणजे इतक्या महिन्यानंतर भेट का झाली, याचे रिझन काय आहे, आणि फायनली बाळाने आमची भेट घडवली। सो सगळं तुम्हाला नंतर सांगते, आधी यांना भेटून घेतो आम्ही, बाळाचा लाड करून घेतो। गड 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 इकडे झोपली मंडळी। जेव्हा आमच्या घराची वास्तू शांती होती, सो मावशीला तेव्हा 4था महिना काय ना, 4-5वा महिना सुरू होता, तेव्हाची आमची भेट नाही। घर आमचे जवळ आहेत, पण मुंबईचं जीवन दगदगीचं आहे। मावशी हे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे, रेल्वे ना, JRPF। सो मावशी पण ड्युटीमध्ये असतात। मावशीचे हस्बंड म्हणजे माझे मावसा पण, ते पण प्रायव्हेट जॉब करतात, तेही त्यांचंही शेड्यूल बिझी, माझे मिस्टरही बिझी, मीही घरातल्या कामांमध्ये
एक संडे भेटतो, तोही आमचा घरातल्या कामांमध्ये जातो. सो 10 मिनिटाच्या अंतरावरती घरं आहेत, हाताखाली गाड्या सुद्धा आहेत, 2 व्हीलर. पण आमची कधीच भेट होत नाही. मावशीची झाली तर इंग्रज साहेबांसोबत भेट होते, मावसाची होते बाहेर, बट माझी नाही. आताच मला मोठ्या मावशी बोलल्या की तू कुठं आहे, असं वाटतं गावी राहते का. आमची भेटच होते, पण हिनं आमची भेट घडवून आणली. हा बघा छोटासा बेबी आहे. सो या बेबीला बघायला आम्ही आलेला आहे, कारण आता हिला 1 वीक होत आलेला आहे. नंतर परत बिझी शेड्यूल झाला तर लवकर येणं होणार नाही, म्हणून म्हटलं बेबीला भेटायला यायचं. सो सगळ्यांची भेट पण झाली आमची. बाकीची मंडळी पण आहे, तर हळूहळू त्यांना पण आपण भेटूया. आधी तिचा लाड हनी येणार होती, पण तिला आज पनिशमेंट भेटली. टीचरने तिला आज पनिश केलं. तिचा 6 वाजेपर्यंत टायमिंग असतो ट्युशनचा, सो आज 8 वाजेपर्यंत आहे. तिने एक आठवडा झाला सुरू आहे. मम्मी कधी जाणार बेबी बघायला, कधी जाणार. अरे देवा. तिला बॅडला कणीचं. तर तिला म्हटलं आज आम्ही बेबी आपण जाणार आहोत बेबी बघायला. ती तयार झाली होती, पण तिला पनिशमेंट भेटल्यामुळे ती 6ची तिच्या 8चा टायमिंग झाला. ती घरी आली, थोडंसं खाऊन गेली. बघा लाडू माझ्या सोबत आहे. लाडू मज्जा करतोय. लाडू मजा करतोय. नाही बाबा खाली नाही जायचं. नंतर तिला सांगितलं की 6 वाजता परत तिला घेऊन आले, खाऊन वगैरे ती गेली. आणि आता तिला 8 वाजता आम्ही इथून निघायच्या आधी तिला इथे आणायचं आहे. ती नंतर बेबीला घेणार, हिचा लाड करणार, नंतर मग आम्ही घरी जाणार. उठलीच नाही तिला बरोबर भूक लागली उठत होती. बावली सारखी उठवते. जय भीम. हे आहेत आमचे मोठे मावसा. हे आमचे मावसा. तर मावसाची ना आमची भेट आता 4 महिन्यानंतर होत आहे. हा माझा मामे भाऊ. 4 महिन्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो. ह्यात आमच्या आजी. हे आमच्या आजी आहेत. आम्ही एकाच गावचे, एकाच वार्डातले आहे, पण आमच्या भेटी होत नाही. वंजाऱ्याची गत आहे. सगळ्यातले सगळे एका घरात नेटले, पण वंजारीच एकाच वार्डातले, एकाच ठिकाणी. अंतर आमचं गावी काहीच नाही. सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा वाटेल तेव्हा आमच्या गावी भेटी होतात, पण इथे म्हणाल तर 10 मिनिटांच्या अंतरावर आमची भेट होत नाही. असं हे मुंबईचं जीवन आहे. मुंबईच्या घरात नेट घर आहे. मुंबईला कॅमेरामॅन सोबत असतात. सांगून राहिली ते आता एकटा बघा. आजीला माहिती नाही की मी शूट करत आहे. आता मला विचारते ते कोणाला सांगत आहे तू कौतिक. तर हे सांगत आहे मी या लोकांना, हे जे बघत आहेत ना आपल्याला, यांना सांगत आहे की मुंबईमधलं जीवन कसं आहे. गावी सगळ्यांच्या भेटी होतात, मुंबईमध्ये भेटी होत नाही. धावपळीचं जीवन आहे. हे बघा आमच्या मावशी स्वयंपाकाला लागल्या. या मोठ्या मावशी आहेत. यांची पण एक नवीन ओळख झाली. या पण आमच्या आजीच आहेत. या इंदोरला असतात. नाही आता इकडेच आली. हो का. सगळ्यांची भेट खूप दिवसानंतर झाली, 4 महिन्यानंतर. खूप बरं वाटत आहे सगळ्यांना आम्ही भेटलो. घराची पूजा किती वर्षात मध्ये झाली. ओके बघा 6-7 महिने झाले. घराची पूजा. तर ही बघा, ही आली आहे हनी, आणि तिला करायचा होता बेबीचा लाड. सो आम्ही तिला ट्युशनमधून परस्पर घेऊन आलो, आणि नंतर हिच्यासाठीच आम्ही इतक्या वेळ थांबलेलो होतो. नाहीतर आतापर्यंत आम्ही निघून गेलो असतो. बट नंतर ती ओके बाय. परत बोलाय तुम्ही चालूच नाही करून दिलं. हे आमचे मावसा आहेत, म्हणजे बेबीचे पप्पा आहेत. सो बेबी खूप क्यूट आहे, मुलगी आहे, आणि मला छोटीशी बहीण झाली. आम्ही 4-5 महिन्यानंतर भेटलो. खूप बरं वाटत आहे. हे बाबा
तर 4-5 महिन्यानंतर भेटलो आम्ही सगळ्या. खूप बरं वाटत आहे कारण आमची भेट झाली होती माझ्या घराच्या वास्तुशांतीला. त्याच्यानंतर आम्ही भेटलो. या बेबीने आम्हाला परत एकदा आमची भेट घडवली आणि बेबी खरंच खूप क्यूट आहे. सो बेबीचं नामकरण अजून झालेलं नाही, मलाही माहिती नाही काय नाव ठेवायचं आहे बाबूचं. तर हा खरं सांगते खूप हॅपी आहे खूप दिवसानंतर भेटल्यानंतर. सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.